नमस्कार. आज आपण आलो आहे अहमदाबाद ही गडी पाहण्यासाठी. अहमदाबाद ही गडी येते गाव अहमदाबाद, तालुका शिरूर, जिल्हा पुणे या ठिकाणी असणारी घोड नदी काठी ही गडी आहे. अतिशय सुंदर आणि छान गडी आहे. परंतु या ठिकाणी येत असेल तर एकटे येऊ नका, सोबत कोण असेल तर चांगलंच आहे. कारण हा जो भाग आहे नदीकाठ आहे आणि या भागात भरपूर प्रमाणात बिबटे पाहायला भेटतात किंवा बिबटे आहेत या भागात भरपूर प्रमाणात. तर सुंदर गडी आहे, छोटेखानी गडी आहे. या गडीमध्ये ऊस केला जातो व बुरुज आहेत, तटबंदी आहे थोडीफार. चारी कोपऱ्यात 4 बुरुज आहेत. ज्या ठिकाणी पॉसिबल आहे त्या ठिकाणी आपण जाऊ. एक विहीरसुद्धा आहे व मधल्या भागात शेती केली जाते. तर चला पाहू अहमदाबादची गडी. अहमदाबादची जी गडी आहे त्या ठिकाणी जाताना आपणाला या ठिकाणी नागगळ, शिवपिंड पाहायला भेटते व गडी आहे अहमदाबाद गडी किंवा याला अहमदाबादचा भुईकोट किल्ला असंही बोललं जातं. हे येतं गाव अहमदाबाद, तालुका शिरूर, जिल्हा पुणे. घोड नदी किनारी असणारे अतिशय सुंदर आणि निसर्गरम्य ठिकाणी ही गडी आहे. आज तारीख आहे 2 ऑगस्ट 2025 व आता आम्ही आलो आहे अहमदाबाद गडी पाहण्यासाठी. आपल्यासोबत आज आहेत छावणी व्हिलॉग्सचे सर्वे सुनील शिंदे साहेब आहेत. त्यांचाही ब्लॉग आहे छावणी व्हिलॉग्स, तोही आपण फॉलो करावा ही एक विनंती. साहेब काय काय सांगू शकताय का थोडं? नाही, दोन आज शब्द जी सांग. भटकंती होती आहे ती ज्या ॲडव्हेंचर्स म्हणजे आमच्या राहुल निवतेमार्फत होती आहे. वेगवेगळी ठिकाणं बघतोय, खूप आनंद वाटतोय आणि अशी नवीन ठिकाणं तू व्हिडिओमार्फत तो सगळ्यांना दाखवतोयस ह्याचा मला खूप आनंद आहे. आणि ते दाखवतोय ते खरंच काय काय ठिकाणं तर तुम्हाला माहिती नसतील तर तुम्ही ती हा व्हिडिओ बघत जा आणि ती ठिकाणं करत जा. बस तुम्हाला सुद्धा आम्ही जे बघतोय ते बघायला मिळेल. आपण आलो आता अहमदाबाद गडीपाशी. या ठिकाणी ही गडी अशी अतिशय सुंदर आणि निसर्गरम्य ठिकाण आहे. अहमदाबादला असं शेत आहे आणि शेतामध्ये ही अहमदाबादची गडी आहे असं मला वाटतंय. पण अशा गडीमध्ये आपण जातोय. अहमदाबादची गडी बघताय तुम्ही, तालुका शिरूर, जिल्हा पुणे. म्हणजे जे शेत जे आहे जे एक तुम्हाला मला सांगावंसं वाटतंय की त्या गडीमध्ये म्हणजे काल जी लोक राहत होती आज तिथे शेती होती. लोक शेतीसाठी घरं तोडतात, सगळी शेती आहे. ऊस लावलाय, शेती होती. निसर्ग कृष्ण कमल. ह्या कोपऱ्यावर आपण आता आलो आहे पाठीमागच्या बाजूस. समोरच्या बाजूस तिथं एक बुरुज आहे. आपण जो फ्रंटचा बुरुज पाहिला तो पाहून आपण या पाठीमागच्या बाजूस जो बुरुज आहे तो पाहण्यासाठी जात आहोत. चला पाहून येऊ. पाठीमागच्या बाजूस असणारा बुरुज तोही सुंदर आहे. हा पाठीमागचा बुरुज आहे. आपण इथं आलो आता, तर वर जाऊन एकदा पाहू. असा बुरुजाचा भाग या बाजूचा. परंतु या बाजूला आला तर अतिशय काळजीपूर्वक आणि जपून या. पाहू शकतो ही अशी तटबंदी इथं आहे पूर्ण. तो एक बुरुज आहे समोर आणि स्पीड असतो ना, स्पीड हां असतो. अहमदाबादच्या आपण या शेवटच्या बाजूच्या बुरुजावर आता आलो आहे. या ठिकाणी आपण नाही आला तरी चालेल कारण अडचण खूप आहे व मागाशी सांगितल्याप्रमाणे बिबट्यांचं प्रमाण इकडं भरपूर आहे. घोड नदी आहे आणि आजूबाजूला सगळा जो भाग आहे हा ऊस पट्टा आहे. त्याच्यामुळं बिबट्यांसाठी ही सुरक्षित जागा मानली जाते. तरी
हा बुरुज पाहिला मी तुम्हाला विनंती करेल की येऊ नका, नाही आला तरी काही प्रॉब्लेम नाही. फक्त आपला तो मेन बुरुज तिकडचा बाजूचा भाग पहा. आता आम्ही इथं सकाळचे 8 वाजले तरी आम्हाला एक भीती आतून आहे, तरी पटकन पाहून आम्ही आता जात आहे. अहमदाबादची गडी पाहून आल्यानंतर आपण ह्या समाध्या पाहण्याच्या अगोदर हा जो नदी घाट आहे तो नदी घाट एकदा पाहून घेऊ व शेवट आपण नंतर ह्या गड्या पाहून भटकंती आपली पूर्ण होईल. अहमदाबादच्या आपण आता या गडीनंतर हा जो नदी घाट आहे हा पाहण्यासाठी आलो आहे. हे पाहू शकतो असा हा नदी घाट आहे. सुंदर आणि अप्रतिम नदी घाट आहे हा. व गाड्या पाहिल्या त्याच्यानंतर तो जो गेला आहे हा समोरचा रोड गेला आहे तो निगोजला गेलेला आहे. निगोजचे रांजण खळगे जे आहेत ते तिकडं तो रोड गेलेला आहे. तसंच हे पाहू शकतो इथं या अशा सुंदर ठिकाणी आहे. घोड नदी त्याच्या किनारी असणारी ही गडी आणि हा घाट आहे. या ठिकाणी पाहू शकतो हा घोडा आहे व त्याला खाली पाहू शकतो असं अप्रतिम घाट आहे नदी घाटा. आणि जी गडी आहे तिथं समोर आहे वरती. या बुरुजावर आल्यानंतर समोर पाहू शकतोय पूर्ण सुंदर नजारा आणि या गाड्या आहेत. हा परिसर मंदिर पाहायला भेटतं समाधीच्या आतमध्ये. हे पाहू शकतो. महादेवाचं मंदिर आहे. उत्तर हिंदुस्थानच्या माळवा प्रांतातील परमार उर्फ पवार हे राजपूत घराणे शिवपूर्व काळापूर्वी दक्षिणेत आले. महाराष्ट्रात व महाराष्ट्राबाहेर देखील या घराण्याच्या अनेक गडी व वाडे आहेत. काळाच्या ओघात नष्ट होऊ घातलेली अशीच एक पवारांची गडी आपल्याला पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात असलेल्या अहमदाबाद गावात पाहायला मिळते. अहमदाबाद शिरूर या तालुक्याच्या ठिकाणापासून 14 किलोमीटर अंतरावर आहे. पुणे शहरापासून 60 किलोमीटर आहे. गावात गडी विचारले असता नदीकाठी आपणाला 2 समाध्या व मंदिरे आहेत. त्या ठिकाणी सहज जाता येते.